हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण जी सिरीज चालू केलेली आहे अकाउंटन्सी 2025 बोर्ड एक्झामसाठी, त्यातला थर्ड व्हिडिओ असेल तो म्हणजे डेथ ऑफ पार्टनर. ओके, जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जाऊन बघितला तर 5 नंबरचा चॅप्टर आहे डेथ ऑफ पार्टनर. विद्यार्थ्यांना कुठला चॅप्टर यापेक्षा कुठे येणार हे महत्त्वाचं असतंय. तरी कुठे येणार तर क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये असेल. याला कोणीतरी ऑप्शनला आहे. आजपर्यंतची जर बोर्डाची हिस्ट्री काढून बघितला तर हा टॉपिक क्वेश्चन नंबर 5 मध्ये आलेला आहे आणि याला ऑप्शनला फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस हा टॉपिक असतो नेहमी. सर किती मार्कचा चॅप्टर आहे तर टोटल 9 मार्क्ससाठी चॅप्टर आहे. 8 मार्क्ससाठी प्रॉब्लेम येणार आहे जो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. 1 मार्कसाठी ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. हा 1 मार्कचा ऑब्जेक्टिव्ह सर कोणता असेल हे तुम्हाला पेपरच्याच दिवशी सकाळी आपण जे ऑनलाईन लेक्चर घेणार त्यामध्ये तुम्हाला समजेल. ओके, तर आपण डिस्कशन करणार आहोत प्रॉब्लेम बद्दल. त्याच्या आधी आपण बघूया की सर प्रॉब्लेम मध्ये दिलं काय असतंय, फॉर्मॅट एक्झॅक्ट आहे तरी काय. ओके सर, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिली जाते. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. बॅलन्स शीटला सर 2 साइड आहेत है ना. एक साइड आहे बॅलन्स शीटला, एक जी साइड आहे ती लायबिलिटीज आहेत. सर लायबिलिटीजला जे काही दिलेलं असतंय एक तर ते क्रेडिट साइडला जाणार किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जाणार. सेकंड आहेत असेट, जे काही असेटला दिलेलं असतंय ते एक तर असेटलाच जाणार किंवा डेबिट साइडला जाणार है ना. कोणता आयटम कुठं जाणार हे फार महत्त्वाचं आहे. हे कळालं तर आपला इथं अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर आपण बघूया सर 3 आयटम लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. एक आहे कॅपिटल, सेकंड आहे रिझर्व्ह अँड सरप्लस, थर्ड आहे प्रॉफिट अँड लॉस. कारण हे 3 आयटमवर पार्टनरचा अधिकार आहे. कुणाचा अधिकार आहे? पार्टनरचा अधिकार आहे. म्हणून सर हे 3 आयटम्स हे नेहमी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाते. हे 3 आयटम लक्षात ठेवा, कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, प्रॉफिट अँड लॉस. हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघितला तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स सहज मिळतील. फक्त बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम पण यामध्ये सॉल्व्ह नाही करणार. जर वेळ मिळाला तर 1-2 मिनिटांमध्ये मी बॅलन्स शीट सुद्धा बनवून दाखवेन की बॅलन्स शीट एक्झॅक्ट मध्ये कशी वर्क करते. ओके, ते सोडून सर कोणत्याही लायबिलिटीज दिल्या असतील तर ह्या लायबिलिटीज बॅलन्स शीटच्या कुठं पाठवणार आपण? लायबिलिटी साइड. तसं असेटला सुद्धा कॅपिटल दिला असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस दिला असेल तर हे 2 आयटम सर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला जातात. हे सोडून मग कोणतंही असेट देऊ देत, कोणतंही असेट असू दे, तो असेट सर आपण बॅलन्स शीटच्या असेटमध्येच लिहिणार. बरोबर, हा फॉर्मॅट आहे एक्झॅक्ट मध्ये बॅलन्स शीटचा की बॅलन्स शीटमध्ये दिलं काय जातंय आणि कुठं काय पाठवायचं. त्यानंतर सर सगळ्यात महत्त्वाचं की ऍडजस्टमेंट कोणकोणते येऊ शकतात त्याच्यामध्ये तर आपल्याला माहित पाहिजे. एक तर असेटची व्हॅल्यू वाढवा असं म्हणतील, म्हणजे असेटची व्हॅल्यू इन्क्रीज करा. इन्क्रीज करा म्हटल्यावर आपण काय करणार सर? असेटमध्ये प्लस करणार आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवतोय. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट टाकतो. जे ऍड करायचं तीच व्हॅल्यू रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला टाकायची. सर ऍडजस्टमेंट नंबर सेकंड अशी असू शकते की असेटची व्हॅल्यू कमी करा. हे 100% असणार, 100%. सर असेटची व्हॅल्यू कमी करा म्हटलं तर आपण असेटमधून मायनस करणार आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला घेणार. सर थर्ड वन कोणती असू शकते तर लायबिलिटीजची व्हॅल्यू वाढवा. लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली तर लायबिलिटीज मध्ये ऍड करायचं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. सर नेक्स्ट आहे लायबिलिटीची व्हॅल्यू कमी करा. कमी करा म्हटलं तर लायबिलिटीज मधून मायनस करायचं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. ओके, आता 4 पैकी पहिले 2 ऍडजस्टमेंट फार महत्वाचे आहेत जे तुम्हाला परवाच्या पेपरमध्ये 100% बघायला मिळतील. आता सर हे ऍडजस्टमेंट सोडला तर महत्वाचे ऍडजस्टमेंट अजून कोणते आहेत तर गुडविल. गुडविलचं कॅल्क्युलेशन करा म्हणतील. त्याला 1.5 मार्क असेल 8 पैकी. ओके, आणि हे गुडविल आपल्याला इंडिकेट्स करायचे. सर गुडविलचे 2 इफेक्ट कुठे होतात बरं? एक आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड आहे बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर सर सस्पेन्स प्रॉफिट, सस्पेन्स प्रॉफिट अँड लॉस. सर याचे 2 इफेक्ट कुठे होतात? सस्पेन्स प्रॉफिट म्हणजे काय तर प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ है ना. फॉर एक्झाम्पल मार्च मध्ये आपला इयर संपलेला आहे. 1 जुलैला डेथ झाली असेल तर एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये डेथ झालेल्या पार्टनरला जो काही शेअर द्यायचा आहे प्रॉफिटचा त्याला आपण सस्पेन्स प्रॉफिट अँड लॉस म्हणतोय. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटमध्ये इफेक्ट होणार आणि सेकंड इफेक्ट होणार बॅलन्स शीटच्या असेटला. सर ऍडजस्टमेंट नंबर 7 कोणती असू शकते? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सर इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जात आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतोय आपण आणि बॅलन्स शीट येणार नाही. जर बॅलन्स शीट असेल तर सेकंड इफेक्ट हा कुठं झाला असता तर
सर बॅलन्स शीटच्या असेटला सस्पेन्स प्रॉफिट जे बनवणार आपण त्या सस्पेन्स प्रॉफिट मध्ये आपण त्याला प्लस केलं असतं. ओके, अजून बरेच आहेत, जसं की ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट आहे. ड्रॉइंग्स हे कॅपिटलच्या ऑपोजिटला घेणार. त्यानंतर जो काही बॅलन्स शिल्लक राहतोय डिझीज पार्टनरचा किंवा डेथ झालेल्या पार्टनरचा तो आपण त्याच्या एक्झिक्युटरला देतोय. त्याचा जो नॉमिनी आहे किंवा आपण त्याला लीगल हायरर म्हणतोय त्याच्या नावानं आपण काय करतोय तो बॅलन्स ट्रान्सफर करतोय. अशी ऍडजस्टमेंट असू शकते. तर हा झाला आपला ऍक्च्युअल मध्ये फॉर्मॅट. सर एक्झाम मध्ये दिलं काय जाणार. ओके, आणि बनवायचं काय असतंय तर हे प्रत्येकाला माहिती आहे. समजा बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम आला तर थोडं तुम्हाला डिफिकल्टी जाणार. डिफिकल्टी इन द सेन्स की थोडं टाइम जास्त कंझ्युम होणार तिथं, एवढंच. बाकी काही जास्त डिफिकल्टी अशी नाही. तर मी एक प्रॉब्लेम बनवलेला आहे. आय होप की मला वाटते की हा एक प्रॉब्लेम केला आणि समजा बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम आलाच नाही. ओके, सिंपल प्रॉब्लेम आला. सिंपल इन द सेन्स कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट, सस्पेन्स प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि डिझीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. तर हा एक प्रॉब्लेम तुम्हाला सफिशियंट आहे 8 आउट ऑफ 8 मार्क्स मिळवण्यासाठी. ओके, तर आता आपण बायफिकेशन करत जाऊया. प्रॉब्लेम बघत चला. देर आर 3 पार्टनर्स ए बी सी असे 3 पार्टनर आहेत. दे आर इक्वल पार्टनर्स 1:1:1 म्हणजे जे काही वाटायचं तिघांना 3 इक्वल हिस्से करायचे. चला सर लायबिलिटीजला काय दिलेलं आहे. फर्स्ट आयटम आहे कॅपिटल. कुठे जाणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सर रिझर्व फंड कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सर प्रॉफिट अँड लॉस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सर क्रेडिटर्स लायबिलिटीज बिल्स पेएबल लायबिलिटीज. सिंपल आहे. असेटमध्ये बिल्डिंग असेट, मशिनरी असेट, फर्निचर असेट, इन्व्हेस्टमेंट असेट, डेटर्स असेट, स्टॉक असेट, कॅश असेट. सिंपल आहे. ओके, ऍडजस्टमेंट बघा. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड 3 इयर्स परचेस है ना. सर 3 इयर्स परचेस दिलेला आहे. पर्चेसिंग इयर 3 आहे. ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर. शेवटच्या 4 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचं आहे. ॲव्हरेज काढायचं, मल्टिपल बाय 3 करायचं आहे. ओके, प्रॉफिट दिलाय 25,000, 15,000, 28,000, 12,000 याची ऍडिशन करावी लागेल. सर गुडविलचे 2 इफेक्ट मगाशी बघितले आपण. फर्स्ट इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. सेकंड आहे सर डिझीज पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर प्रॉफिट. सर लास्ट इयर प्रॉफिट म्हणजे 12,000 रुपये आहे. ह्या बेसवर आपण त्याला प्रॉफिट शेअर करणार. त्याची डेथ झालेली आहे 1 जुलैला. डेथ कधी झालेली आहे 1 जुलैला. म्हणजे सर मार्च मध्ये वर्ष संपलं. एप्रिल, मे, जून किती महिने होता तो 3 महिने होता. 3 महिन्याचा आपण त्याचा प्रॉफिट काढणार. कुणाचा सी या पार्टनरची डेथ झालेली आहे असं आपण अज्युम करूया. या प्रॉब्लेम मध्ये सी या पार्टनरची डेथ 1 जुलैला झालेली आहे. ओके, मग सर सस्पेन्स प्रॉफिटचे 2 इफेक्ट होणार. कुठं होणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सेकंड इफेक्ट होणार बॅलन्स शीटच्या असेटला. सॉरी, असेटचं रिव्हॅल्युएशन आहे. बिल्डिंग 1 लाख करायची. बिल्डिंग आहे 90,000. 90,000चे 1 लाख करायचे. मशिनरी 35 करायचे 30,000 आहे. याचा अर्थ सर दोन्हीमध्ये प्लस करणार. असेटमध्ये प्लस केला तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. सिंपल लॉजिक. फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 20%. सर डेप्रिसिएट म्हणजे फर्निचर मधनं आपण लेस करणार आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार. आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी. सर जे आरडीडी त्यांनी लेस केले ना 2000 याची गरज नाही म्हणतात. मग आपण 18,000 मध्ये 2000 रिव्हर्स ऍड करायचं. म्हणजे पहिला इफेक्ट होणार प्लस आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज चार्ज 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटल मध्ये नेहमी प्लस होते. फायनल अकाउंट मध्ये शिकलो आहे ना. याचा अर्थ कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. आपण बॅलन्स शीट बनवणारच नाही. सेकंड इफेक्टची गरज नाही. सॅलरी टू सी ला सॅलरी मिळते किती 2000 पर मंथ मिळते. याचा अर्थ सीचे इन्कम आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. हे विड्रॉ कॅश ₹1000 पर मंथ तो कॅश विड्रॉ करतो. ह्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतोय. ड्रॉइंग जाणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. आणि शेवटी म्हणतात बॅलन्स ऑफ सी ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर लोन अकाउंट. त्याच्या एक्झिक्युटरच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचंय. समजा बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम नाही आला, हा एक प्रॉब्लेम तुला 8 आउट ऑफ 8 मार्क्स 100% मिळवून देणार. कारण याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, काहीच नाही. ओके, तर सर आपल्याला सोल्युशन बनवताना काय करावं लागतंय. नेहमी सांगतात अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला की 2 वर्किंग नोट बनवायचे असतात आपल्याला. सर त्यातली नंबर फर्स्ट जी वर्किंग नोट असते ती नेहमी असते गुडविल. नेहमी कोणती असेल गुडविलची असेल. सर गुडविल कॅल्क्युलेट करताना 3 स्टेप मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला.
त्याच्यातली जी फर्स्ट स्टेप आहे ह्याच्यामध्ये आपण काढणार ॲव्हरेज प्रॉफिट. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट. सर ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी फॉर्म्युला हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. ओके, सर आपल्याला 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे जो प्रॉब्लेम मध्ये दिसेल तुम्हाला. इथं आहे 25,000, 15,000, सॉरी इथं 1,50,000 झालं, 15,000 असेल, 25,000, 15,000, 28,000 आणि 12,000 असा आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे 4 वर्षाचा. तो 4 वर्षाचा प्रॉफिट आपण कन्सिडर करतो. इथं 25,000 प्लस 15,000 प्लस 28,000 आणि 12,000, 28,000 प्लस 12,000 हा टोटल 4 वर्षाचा प्रॉफिट आहे. याचा अर्थ नंबर ऑफ इयर्स आहेत 4. ओके, आता टोटल करावे लागेल सर. 25 प्लस 15, 25 आणि 15 40,000 झाले, 28 आणि 12 पुन्हा 40. याचा अर्थ टोटल झाले 80,000 रुपये है ना. 80,000 अपॉन 4. याचा अर्थ आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला 20,000. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 20,000. सर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट नको आहे, आपल्याला काय हवं आहे? गुडविल. स्टेप नंबर 2 गुडविल. सर गुडविलचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेसिंग इयर. ॲव्हरेज प्रॉफिट मिळालेला आहे 20,000 आणि परचेसिंग इयर आपण मगाशी प्रॉब्लेम बघताना बघितलाय आपण की सर परचेसिंग इयर आपल्याला दिलेले 3 इयर्स है ना. याचा अर्थ 20,000 इंटू 3 आपल्याला गुडविल मिळालं सर 60,000, 60,000 रुपये गुडविल आलेला आहे. सर आपल्याला हे पण नको आहे. हे का नको आहे? कारण जे 60,000 गुडविल आलेला आहे ना हे पूर्ण फर्मचं आहे. म्हणजे कुणाचं आहे? ए प्लस बी प्लस सी. आपल्याला 3rd नंबर स्टेपमध्ये काढायचं आहे सीचा शेअर. सर सीचा शेअर आपण कसं काढणार? टोटल गुडविल आहे 60,000 रुपये, ह्याच्यामध्ये ए बी सी तिघांच्या रेशोची टोटल 1:1:1. ओके, इंटू आपल्याला पाहिजे कुणाचा? सीचा पाहिजे. याचा अर्थ सीचं जे गुडविल आलेलं आहे ते 20,000 आहे, 20,000 रुपये है ना. याचे 2 इफेक्ट होतील सर. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. हे तुम्हाला 1.5 मार्कला असेल. ज्या 8 मार्कचा प्रॉब्लेम असेल त्यातले 1.5 मार्क तुम्हाला यावर असतील. ओके, त्यानंतर सर पुढची वर्किंग नोट असते नंबर 2 सस्पेन्स प्रॉफिट अँड लॉस, किंवा आपण ह्याला म्हणतोय की प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ. ओके, हे पण 3 स्टेपमध्ये काढतोय आपण. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला लागतोय बेस. सर यासाठी आपल्याला काहीतरी बेस घ्या म्हणतात. इथे दिले बघा, बिझनेस पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर प्रॉफिट. ऑन विच बेसिस? लास्ट इयर प्रॉफिट. लास्ट इयरचा प्रॉफिट आहे 12,000. 12,000 हा बेस आहे है ना. तर आपल्याला बेस घ्यावा लागेल 12,000. बेस इज इक्वल टू 12,000. तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज नाही लागली, डायरेक्ट दिलेला होता. पण सर हा जो बेस आहे हा 1 इयरचा प्रॉफिट आहे है ना. पण आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ है ना. कधी डेथ झाली? 1 जुलैला डेथ झाली, म्हणजे एप्रिल मे जून किती महिने होता तो? 3 महिने होता. सर जो 12,000 प्रॉफिट आहे ना तो एका वर्षाचा आहे, म्हणजे किती महिन्याचा आहे तो? 12. आपल्याला किती महिन्याचा प्रॉफिट पाहिजे? 3. याचा अर्थ प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ आलेला आहे 3,000. सर आपल्याला हे पण नको आहे का? तर आपल्याला कुणाचा शेअर पाहिजे आहे? सीचा शेअर पाहिजे, सी शेअर. सर सीचा शेअर कसा काढणार आपण? 3,000 प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ आहे, याच्यामध्ये ए बी सी तिघांचे 3 हिस्से आहेत. तर त्यातला आपल्याला कुणाचा हिस्सा पाहिजे? फक्त सीचा. सीचा रेशो आहे 1. याचा अर्थ इथं सस्पेन्स प्रॉफिट आला 1,000. या 1,000 चे 2 इफेक्ट होतील. पहिला इफेक्ट असेल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या असेटला. सिंपल. ओके, त्यानंतर मेन आपला जो सोल्युशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 सोल्युशन सांगतील. एक तर आपल्याला सांगतील, तुम्ही याचा स्क्रीनशॉट हवं तर घेऊ शकताय. एक तर सांगतील रिव्हॅल्युएशन अकाउंट, याला 1.5 मार्क असेल, टोटल 3 मार्क झाले.
रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि डिझीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट म्हणजे सीचं कॅपिटल अकाउंट विचारते. ओके, तर ते सुद्धा आपण इथं बघायचं आहे. समजा आपल्याला सांगितलं रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंटला अजून एक नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, मी कॉलमला नाव वगैरे नाही देत, मी शॉर्ट मध्ये बनवतो. त्यानंतर सीचं कॅपिटल अकाउंट, सी हा डिझीज पार्टनर आहे, डेथ झालेला पार्टनर, याचं कॅपिटल अकाउंट सुद्धा आपल्याला विचारते. ओके, हे झालं सोल्युशनचा मेन पार्ट. आता आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम कडे जावं लागेल. प्रॉब्लेम मध्ये बघितला कॅपिटल आहे ABC, फक्त आपण कुणाचं घेणार, सीचं कॅपिटल आहे 40,000, रिझर्व्ह फंड आहे 30,000 आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 12,000. हे तिन्ही पण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. कुणाच्या? सीच्या. ओके, मग आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार सीच्या, आणि इथं आपण घेणार कॅपिटल सीचं म्हणजे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. सीचं कॅपिटल आहे सर 40,000, 40,000 रुपये. त्यानंतर आपण बघितलं होतं की जनरल रिझर्व्ह आहेत, ते पण इथंच येणार बाय जनरल रिझर्व्ह. सर किती होते जनरल रिझर्व्ह? 30,000 रुपये होते. 30,000 A प्लस B प्लस C चे आहेत. मग 30,000 अपॉन 3 इंटू 1 करावं लागेल. मग सीचा आपल्याला जनरल रिझर्व्ह मिळतील 10,000, 10,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस दिला होता, तो पण इथंच येणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 12,000 रुपये दिलेले आहे. 12,000, 12,000 काय सीचे नाही आहेत, A प्लस B प्लस C म्हणजे 12,000 अपॉन 3 इंटू 1 किती येणार? 4,000. डन. तिन्ही व्हॅल्यू आपण ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम मध्ये बघावं लागेल क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल, ह्याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाही, म्हणजे हे डायरेक्ट कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. मग हे आपल्याला कुठेही घ्यायची गरज नाही सध्या. जर बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम असेल तर हे मात्र तुमच्या लायबिलिटीजला जाईल. ओके, असेट मध्ये सर बिल्डिंग आहे 90,000, बिल्डिंगवर ऍडजस्टमेंट आहे. ओके, मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे, फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहे, डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे. सर जे 4 व्हॅल्यूवर ऍडजस्टमेंट आहे. मग बाकी जे इन्व्हेस्टमेंट आहे, स्टॉक आहे किंवा कॅश आहे, हे आपण कुठेही घेणार नाही कारण ते बॅलन्स शीटचे आयटम आहे. सर बिल्डिंग किती आहे? 90,000 आहे आणि बिल्डिंगची व्हॅल्यू करायची आपल्याला 1,00,000 रुपये. 90,000 चे 1,00,000 करायचे म्हणजे 10,000 आपण काय करणार? ऍड. ओके, समजा बॅलन्स शीट बनवला असता, जर बॅलन्स शीट बनवला असता तर तुम्ही बिल्डिंग मध्ये 10,000 प्लस केला असता. प्लस केला म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठे जाणार? क्रेडिटला बाय बिल्डिंग. बाय बिल्डिंग 10,000, 10,000 प्लस केलं बरोबर. त्यानंतर पुढे सांगतात मशिनरी 30,000 आहे, मशिनरीची व्हॅल्यू चेंज करायची. किती करायचे सर? 35,000 करायचे. 30 चे 35 करायचं आहे. याचा अर्थ 5,000 काय करणार आपण? जर बॅलन्स शीट असेल तर बॅलन्स शीट मध्ये प्लस केलं असतं. प्लस केलं म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला येणार बाय मशिनरी 5,000, 5,000 रुपये. ओके, त्यानंतर पुढे आहे फर्निचर. फर्निचरवर सर ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएटेड बाय 20%. 20%चं डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन लेस करणार. किती आहे फर्निचर? 10,000. 10,000च्या 20% म्हणजे 2,000 रुपये आपण लेस करतोय बॅलन्स शीटच्या असेट मधून. लेस केलं याचा अर्थ रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार टू फर्निचर 2,000. फर्निचर 2,000. त्यानंतर पुढचा आयटम जर बघितला ऍडजस्टमेंट वाला, इन्व्हेस्टमेंटवर ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला गेलं असतं. डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे सर. काय सांगतात की RDD इज नो लॉंगर नेसेसरी. जे लेस केलेत ना ह्याची गरज नाहीये. म्हणजे 18,000 मध्ये 2,000 काय करणार आपण? बॅलन्स शीट मध्ये ऍड करणार. याचा अर्थ रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला जाईल बाय RDD रिकवर्ड म्हणतोय आपण याला. RDD रिकवर्ड 2,000. डन. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट जर बघितला, सॉरी पुढचा आयटम बघितला, स्टॉक ऍडजस्टमेंट नाही, कॅश ऍडजस्टमेंट नाही. सर ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट आहे गुडविल ऑफ द फर्म. आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, पुन्हा डिस्कस करायची गरज नाही. गुडविल आहे 20,000 सीचं. सर गुडविल कुठं जाणार? तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सीच्या कॉलम मध्ये इथं बाय गुडविल
जे आपण कॅल्क्युलेट केले नोट नंबर फर्स्ट मध्ये 20,000. ओके. त्यानंतर जर विचार केला तर पुढची ऍडजस्टमेंट होती सस्पेन्स प्रॉफिट अँड लॉसची, म्हणजे प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ. ते पण आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सीच्या केसमध्ये प्रॉफिट अप टू डेथ आलेलं आहे 1,000. हे कुठे जाणार सर? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटमध्ये, म्हणजे इथं बाय सस्पेन्स प्रॉफिट अँड लॉस 1,000. ह्याला आपण म्हणू शकतो नोट नंबर सेकंड. ओके. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट होती असेटचं रिव्हॅल्युएशन. बिल्डिंगचं केलेलं आहे आपण, मशिनरीचं पण केलेलं आहे, फर्निचर डेप्रिसिएट बघितलेलं आहे, आरडीटी नो लॉंगर नेसेसरी झालेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज चार्ज 10%. सर कॅपिटल किती आहे? 40,000 है ना. 40,000च्या 10%, म्हणजे आपण इथं बघूया सर 40,000 कॅपिटल आहे, 40,000च्या 10% म्हणजे किती येणार? 4,000. सर 4,000 मी घेणार का? नाही घेणार. 4,000 कधी घेतला असतं? जर तो 12 महिने जगला असता तर. तो किती महिने जगला? 3 महिने जगलेला आहे. याचा अर्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती रुपये येणार आहे? 1,000. ओके. हे सुद्धा कुठे जाणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,000 है ना. 40,000च्या 10% 4,000 येणार. 4,000 12 महिन्यासाठी, तर 3 महिन्यासाठी किती? का 3 महिने? कारण 1 जुलैला त्याची डेथ झालेली आहे. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे सॅलरी टू सी 2,000 पर मंथ अँड ही विथड्रॉ 1,000 पर मंथ है ना. म्हणजे सॅलरी जाणार कॅपिटलच्या क्रेडिटला 2,000 पर मंथ आहे, आणि ड्रॉइंग्स येणार कॅपिटलच्या डेबिटला 1,000 पर मंथ आहे. याचा इफेक्ट होणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सॅलरी बाय सॅलरी. सर 2,000 पर मंथ आहे, किती महिने जगलाय तो? करंट इयर मध्ये 3 मंथ जगलेला आहे. याचा अर्थ सॅलरी किती येणार आहे? 6,000. देन सर ड्रॉइंग्स इथे येणार. टू ड्रॉइंग्स किती रुपये विड्रॉ केले त्यानं? 1,000 पर मंथ विड्रॉ केलं इंटू 3 मंथ्स, म्हणजे ड्रॉइंग्स येणार आहेत 3,000 रुपये. आणि शेवटी म्हटलं होतं जे काही बॅलन्स आहे तो त्याच्या डिझीज पार्टनरच्या एक्झिक्युटिव्हला पाठवायचा आहे. ओके. म्हणजे इथं आपला प्रॉब्लेम क्लोज होतोय. इथं आपण टोटल करतोय. जर डेबिटचा विचार केला तर 2,000 आहे, क्रेडिटचा विचार केला तर 17,000 17,000 आहे. इथं आपण सेम 17,000 घेतोय 17,000 रुपये. 17 मधून 2,000 मायनस केलं, बॅलन्स आला 15,000 15,000 रुपये. बरोबर. सर हा 15,000 काय आहे? सिंपल आहे, लक्षात ठेवा. सर क्रेडिट मोठी आली की नेहमी प्रॉफिट होणार, आणि डेबिट मोठी आली की नेहमी लॉस होणार, भले कोणताही टॉपिक का असेल, हे लक्षातच ठेवा. मग आता झाला प्रॉफिट झालेला आहे, कुठं पाठवणार? टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देर आर 3 पार्टनर्स A B C. 15,000चे 3 इक्वल हिस्से करणार. A ला दिले 5,000, B ला दिले 5,000, C ला दिले 5,000. सर A चा B चा आणि आपला काही संबंध नाही या प्रॉब्लेम मध्ये. आपला संबंध फक्त C शी आहे. आले कुठल्या साईडला? डेबिट. जाणार कुठं? क्रेडिट बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 5,000 5,000 रुपये. आपण हा सुद्धा अकाउंट क्लोज करतोय. 40 आणि 10 50 आणि 20 70 74 75 76 82 87 87,000. सेम टोटल इथं सुद्धा लिहिणार 87,000. पुन्हा एकदा क्रॉस चेक करूया. 40 50 70 74 75 76 82 87 बरोबर. 87,000. 87,000 मधनं 3,000 त्यांना ऑलरेडी विड्रॉ केलेले होते, ते लेस केलं. याचा अर्थ सर बॅलन्स आला 84,000 84,000 रुपयाचा बॅलन्स आला. हा बॅलन्स आपण त्याला तरी देऊ शकत नाही कारण त्याची डेथ झालेली आहे. मग आपण देणार कुणाला सर? त्याच्या नॉमिनीला, त्याच्या लीगल हायररला, किंवा त्याला आपण म्हणतो एक्झिक्युटर. टू सीज एक्झिक्युटर लोन अकाउंट. सीच्या एक्झिक्युटरच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार. ओके. तर अशा पद्धतीने समजा बॅलन्स शीट नाही विचारली तर हा प्रॉब्लेम तुम्हाला 8 आउट ऑफ 8 मार्क्स देऊन जाईल. हा प्रॉब्लेम परफेक्ट करा. गेल्या 2 एक्झाम मध्ये कंटिन्यू बॅलन्स शीट विचारलेली आहे, त्यामुळे मला पर्सनली वाटतं की हा प्रॉब्लेम अशा पद्धतीनेच इझी असेल. ओके. धन्यवाद.